हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पागल इंजिनियर चॅनलमध्ये। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय केलं, थोडं एक्सप्लेन केलेलं आहे क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे काय आहे नेमकं। तर क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये काय केलेलं आहे की त्यांनी एक इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याची जी डिग्री आहे पहिल्या लेटरची, तर ती कशी आहे, स्क्वेअरमध्ये आहे। तर अशा इक्वेशन आणि इक्वल टू 0, तर अशा इक्वेशनला काय म्हणायचं, क्वाड्रेटिक इक्वेशन। जर त्याची डिग्री 1 असेल तर त्याला काय म्हणायचं, लिनियर पॉलिनॉमियल। आणि जर त्याची डिग्री 2 असेल आणि इक्वल टू 0 नसेल तर त्याला काय म्हणायचं, क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल। तर आपण काय करणार आहोत, ह्या एक व्हिडिओमध्ये 2 लेक्चर घेणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचे, ज्याच्यामध्ये की तुम्हाला एक इक्वेशन दिलं जाईल आणि एक्सच्या 2 व्हॅल्यू दिल्या जातील। तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्या 2 एक्सच्या व्हॅल्यू वापर करून त्याचा ते इक्वेशन सॉल्व करायचं आणि चेक करायचे की कोणती व्हॅल्यू टाकून नेमकं इक्वल टू 0 येते, जेणेकरून आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन समजून जाईल। आणि दुसरं क्वेश्चन आपण घेणार आहोत ज्याच्यामध्ये की तुम्हाला एक इक्वेशन दिलं जाईल, त्याच्यामध्ये एक लेटर टाकलं जाईल, ऑड लेटर, आणि त्या ऑड लेटरची आपल्याला काय करायची आहे, व्हॅल्यू फाइंड करायची आहे इक्वेशनचा यूज करून। तर आपण बघूया 1 बाय 1 क्वेश्चन। हा लिहिलेला मी क्वेश्चन, याच्यामध्ये काय सांगितलं आहे, 2x² - 7x + 6 = 0, चेक वेदर x = 3/2 and x = -2 आर द सोल्युशन ऑफ इक्वेशन। तर हे एक्सचे आपल्याला काय करायचं आहे, 2 व्हॅल्यू आपल्याला यूज करायचे आहेत आणि यूज करून काय करायचं आहे, हे इक्वेशन आपल्याला कोणतं व्हॅल्यू बरोबर आहे क्वाड्रेटिक इक्वेशनसाठी ते आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे। तर आपण 1 बाय 1 व्हॅल्यू चेक करूया। (2x² - 7x + 6 = 0, तर पुट x = 3/2। तर आपण काय करू, x = 3/2 यूज करून आपण पहिलं सॉल्व करू। तर 2x² - 7x + 6 = 0, तर 2 इन ब्रॅकेट 3/2 चा स्क्वेअर - 7 × 3/2 + 6 = 0, तर 2 × 3 चा स्क्वेअर 9 आणि 2 चा स्क्वेअर किती आहे, 4, -7 × 21 / 2 + 6 = 0, तर बेदुनी 4 म्हणजे काय, 9/2 - 21/2 + 6 = 0। तर या दोन्हीचा छेद हा समान आहे, तर काय करू आपण, 9 - 21 / 2 + 6 = 0। तर 9 मधून जर 21 गेलं तर किती राहते, तर 12 / 2 + 6 = 0, बेसकी 12 म्हणजे काय, मायनस राहणार, कारण -21 मधून +9 गेल्यामुळं -6 राहिले, तर -6 + 6 = 0 म्हणजे काय, 0 = 0। हे झालं तुमचं पहिलं क्वाड्रेटिक इक्वेशन आपण सॉल्व केलं आहे। त्याचं सोल्युशन काय आहे, x = 3/2 इज सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन। आता आपण सेकंड व्हॅल्यू भी टाकून चेक करू। तर पुट x = -2 इन गिवन इक्वेशन, तर 2x² - 7x + 6 = 0, 2 × -2 चा स्क्वेअर -7 × 2 + 6 = 0, 2 चा स्क्वेअर किती, 4, तर 4 दुनी 8, 8 - 7 दुनी 14, तर -2 ला 7 ने गुणिले किती झाले, +14 + 6 = 0, तर 14 × 6 20 आणि 28 इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे 28 = 0 आहे का, तर 28 = 0 हे इक्वेशनचं सोल्युशन नाही आहे। तर x = -2 इज नॉट सोल्युशन ऑफ इक्वेशन। म्हणजे त्यांनी काय केलं होतं, 2 इक्वेशन दिले होते, आपल्या एक इक्वेशन दिलं आणि त्याच्यामध्ये 2 एक्सच्या व्हॅल्यू दिल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं की परफेक्ट सोल्युशन कोणतं आहे। आपण पहिले काय केलं, x = 3/2 टाकलं,
तर इक्वेशन इक्वल टू 0 आलं, म्हणजे बरोबर आलं, तर ते आपलं काय आहे, इक्वेशनचं सोल्युशन आहे. नंतर त्यांनी काय केलं होतं, -2 व्हॅल्यू दिली होती, तर ती -2 आपण इक्वेशनमध्ये टाकली, तर त्यावेळेस किती आलं, इक्वेशन हे पूर्ण सॉल्व केलं 28 आलं. तर 28 इक्वल टू 0 आहे का, नाही. म्हणजे काय, x इक्वल टू -2 ह्या इक्वेशनचं सोल्युशन नाही आहे. पहिलंच x इक्वल टू 3/2 हे इक्वेशनचं सोल्युशन आहे. तर आपण काय करू, तर सेकंड एक्झाम्पल जाऊ. तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी, याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी, x इक्वल टू 0 इज द रूट ऑफ इक्वेशन के x इक्वल -14x - 5 इक्वल टू 0. म्हणजे त्यांनी काय केलं की इक्वेशन दिलं आपल्याला kx² - 14x - 5 आणि x इक्वल टू आपल्याला 5 सांगितलं आहे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. म्हणजे काय करायचं, आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, म्हणजे काढायची आहे बाय कम्प्लिटिंग द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. म्हणजे काय करायचं, ज्या काही इक्वेशनच्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स यूज करून आपल्याला काय करायचं आहे, k ची व्हॅल्यू काढायची. तर बघूया आपण k ची व्हॅल्यू किती येते. सोल्युशन kx² - 14x - 5 इक्वल टू 0 आणि x इक्वल टू 5 पुट इन इक्वेशन. तर k इंटू x किती आहे, 5चा स्क्वेअर मायनस 14 इंटू 5 मायनस 5 इक्वल टू 0. तर k इंटू 5चा स्क्वेअर किती, 25 मायनस, तर 14 गुणिले 5, 14 पंचे किती, 70 मायनस 5 इक्वल टू 0. तर 25k मायनस 70 आणि 5 75 इक्वल टू 0. तर हे मायनस 75 इकडे गेलं काय होतं, प्लस, म्हणजे काय 25k इक्वल टू प्लस 75. तर k इक्वल टू इकडे 25 कसं गुणिले, तिकडे आल्यावर काय होईल, भागिले. तर 75 भागिले 25, तर 25 25 75, म्हणजे k इक्वल टू 3. तर अशा प्रकारे हे इक्वेशन सॉल्व केलं त्यांनी. एक इक्वेशन दिलं, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, एक व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली, जेणेकरून त्यांनी x ची व्हॅल्यू दिली होती. तर असंच आपण काय करणार, आता पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सरसाइज घेणार आहोत आणि त्या एक्सरसाइजमध्ये असंच व्हरायटीमध्ये आपण वेगवेगळे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जर माझ्या चॅनलला शेअर केलं नसेल, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.